नमस्कार. मी विशाखा विवेक कुलकर्णी. मराठी भाषा दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मराठी भाषा दिनानिमित्त मी माझी स्वलिखित आईस पत्र या नावाची कथा वाचणार आहे. सुरुवात करते. प्रिय आईस, नंदिताचा नमस्कार. तुला मी प्रिय लिहिले आहे याचं आश्चर्य वाटलं असेल ना. कदाचित एवढ्या वर्षानंतर तुझ्याशी मला बोलावंसं वाटलं आणि आज तू आजी झालीस. तुला या घटनेचा किती आनंद होईल हे मला माहिती नाही. अशा बायकी भावना व्यक्त करणं तुला बायकी कमजोरीच वाटत होती, मला माहिती आहे. पण खरं सांगू आई, मी आज खूप सुखात आहे. खरं तर या भारत देशात हजारो मुली आई होतात, त्यातच माझा आई होणं एक आहे. त्यात काय मोठंसं, तो एक निसर्ग नियमच आहे. पण आई, मुळात माझं मुलगी असणं जिथं माझ्या आईनीच नाकारलेलं होतं, तिथं जगाची काय कथा. मोठमोठ्या वर्तमानपत्रांमधून तुझे येणारे फोटो, तुझी भाषणं मी नेहमीच वाचते. तू खूप मोठी होत गेलीस आणि तशीच माझ्यापासून आणि बाबांपासून दूर होत गेलीस. फारशी महत्त्वाकांक्षा नसणारे बाबा, गंभीर प्रवृत्तीचे बाबा तुला फार कधी आवडलेच नाहीत. तुझी महत्त्वाकांक्षा मोठी होती, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी कदाचित बाबांना पटणाऱ्या रुचणाऱ्या नव्हत्या. सुरुवातीच्या काळात बाबांनी तुझ्यासारखं व्हावं, तुझ्या विचारसरणीच्या चळवळीतील लोकांमध्ये वावरावं असा तुझा हट्ट असायचा नव्हे तर आग्रहही असायचा. पण बाबांचा पिंडमुळी एका शिक्षकाचा, कॉलेजमधील शिकवणाऱ्या प्रोफेसरचा होता. अतिशय शांत सरळ आयुष्य जगणाऱ्या आणि पुस्तकात रमणारा तो माणूस होता. याउलट तू चळवळीत राहून चळवळीतील लोकांसारखीच निडर, निर्भय आणि स्पष्टवक्ती होत होतीस. या दोन ध्रुवांमध्ये मी कशी घडत होते याची जाणीव तुम्हा दोघांनाही नव्हती. मी मात्र फार काहीशी सामान्य रूपाची, सामान्य बुद्धीची म्हणूनच गणले गेले, किंवा आपण सामान्य आहोत हीच भावना मला जास्त आपुलकीची वाटायला लागली होती. मी तुझ्यासारख्या प्रखर कार्यकर्तीची मुलगी म्हणून अशोभनीय होत गेले. मी शाळेतून यायची तेव्हा तू तुझ्या कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये असायचीस. अत्यंत बुद्धिनिष्ठपणे आपले म्हणणे मांडले व त्या लोकांना ते पटवून तू देत असायचीस. तुझ्या त्या स्वभावाचा मला खूप अभिमान वाटायचा आणि नकळत भीतीची एक भावना जागृत होत होती. तुझ्या शिस्तीप्रमाणे शाळेतून आल्यावर आईच्या गळ्यात हात न घालता, युनिफॉर्म न बदलता, तुझ्या कुशीत न शिरता अतिशय व्यवस्थितपणे कपडे बदलून तुझ्या पुढ्यात यायची. स्वयंपाक करणाऱ्या मावशी काहीतरी खायला द्यायच्या. ते खाऊन मी सरळ माझ्या खोलीत नाहीतर मैत्रिणींकडे खेळायला जायचे. खरं तर इतर मैत्रिणींप्रमाणेच मला घरी जाऊन आईला घट्ट बिलगावंच वाटायचं. तुला शाळेतल्या गमती जमती सांगाव्याशा वाटायच्या, पण त्या मला कधी सांगताच आल्या नाहीत. या पुढे जाऊनही रविवारी सकाळी अंथरुणात लोळावेसे वाटायचे, पण रविवार म्हणजे घर एकदम शांत असायचं. मला कुणीतरी हळूच प्रेमाने उठवावं, नाहूमाखू घालावं, नवीन पदार्थ करून खायला द्यावेत. पण तू मात्र कचरा वेचणाऱ्या बायकांची संघटना चालवायचीस. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तू भल्या सकाळी निघून जायचीस. रविवारी संध्याकाळी माझ्या मैत्रिणी त्यांच्या आईबाबांच्या सोबत गार्डनमध्ये खेळायला जायच्या, कोणी नातेवाईकांकडे जायच्या. तेव्हा मी मात्र टी व्ही समोर बसून काहीतरी बघत बसायचे. त्याचा परिणाम म्हणून आजही संध्याकाळी मी एकटी घरात राहत नाही आई. माझ्या शारीरिक बदलांच्या काळात, म्हणजे मी जेव्हा मोठी होत होते तेव्हा मी 10वीत 12वीत होते, तेव्हा तू तुरुंगात होतीस. त्या काळात मी खूप एकटी होते. परत आल्यावर तुझ्यामध्ये एवढे झपाट्याने बदल होत गेले की तू वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांवर जायला लागलीस, त्यांचे प्रश्न सोडवायला लागलीस. तू खूप मोठी होत गेलीस. मोठमोठे पुरस्कार तुला मिळत गेले. आयुष्याच्या एका वळणावर तू घराची बंधनं तोडून टाकलीस. तुझी कार्यक्षेत्र विस्तारत होते. आदिवासी मुलींचे सामूहिक विवाह मोठ्या प्रमाणावर घडवून आणणारी तू, तुझ्या घरात एक मुलगी मोठी होत होती हे तुझ्या कधी लक्षातच आलं नाही. आयुष्याच्या वळणावर वेगवेगळ्या व्यक्ती भेटल्या, निसरड्या वाटाही लागल्या. मी सतत बुजलेली, तुझ्या आणि बाबांच्या नावाची जाण ठेवून कुठेही तोल ढळू दिला नाही.
खूप बंदिस्त आयुष्य मी जगत गेले. इतर मित्रमैत्रिणींप्रमाणे मी ते कधीच जगू शकले नाही. त्याचे कारण, त्यांच्याप्रमाणे नाचावे, गावे, सिनेमा पाहावे, मित्रमैत्रिणींबरोबर भटकावे असे कधी वागताच आले नाही. तेव्हा साथ दिली ती पुस्तकांनी. त्या काळात खूप पुस्तकं वाचली, काही बाही लिहायला लागले. ते लिहिलेले दाखवायला व त्याबद्दलची शाबासकी देणारंही माझ्याजवळ कोणी नव्हतं. माझे एक प्रोफेसर, जे गेली 5 वर्ष मला ओळखत होते, त्यांना मात्र मी न सांगता काय म्हणायचे ते कळायला लागले. माझ्या आणि त्यांच्या वयात खूप अंतर होते. मुळात माझे प्रोफेसर होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना, वागताना एक मर्यादा राखूनच मी बोलत होते. पण हळूहळू त्यांच्या आणि माझ्यातील बंध त्यांच्या शांत आणि उत्साहपूर्ण स्वभावाने गळून पडले. मी चक्क त्या माणसाच्या प्रेमात पडले. माझं जगच बदलून गेलं. लौकिक अर्थानं ते सुंदर नाहीतच मुळी, पण माझ्या राजकुमाराची व्याख्यामुळे माझी वेगळीच आहे. खूप शांत, समजूतदार, संवेदनशील असे ते आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला केव्हा आणि काय वाटतं ते त्यांना बरोबर समजतं. मुळात माझं लहानपण जे मी कधी अनुभवलंच नाही ते मी आता अनुभवते आहे. माझे छोटे छोटे हट्ट देखील ते पुरवतात. माझ्या छोट्याशा कृतीमधूनही त्यांना खूप आनंद होतो. मी खूप आनंदात आणि सुखात आहे आई, कारण ते माझ्या आयुष्यात आहेत. त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय माझ्या एकटीचा होता. त्यांच्याशी आता मात्र निर्णय घेताना मी कधीच घाबरले नाही. खूप आत्मविश्वासाने मी हा निर्णय घेतला. त्यांच्या आयुष्यात त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. आज मी त्यांच्या बाळाची आई झाली आहे. आज खऱ्या अर्थानं मी परिपूर्ण स्त्री झाली आहे. मला जरी मुलगी झाली तरी मी खूप खुश आहे. माझे राहिलेले लहानपण या मुलीमध्ये मी जगणार आहे. तिच्याबरोबर खूप खेळणार आहे. तिच्या इवल्याशा विश्वात शांतपणे मैत्रीण म्हणून रमणार आहे. तुझ्या बुजऱ्या, सुंदर नसणाऱ्या, आत्मविश्वास नसलेल्या मुलीला कधीतरी भेट येईल. मी तुझी खूप वाट पाहत आहे. माझा तुझ्यावर राग अजिबात नाही, पण तुझ्या माझ्यामधले जे बंध कधी निर्माणच झाले नाहीत. तू सामान्य आई कधीच नव्हतीस. मला मात्र तुझं असामान्यत्व पण कधीच सांभाळता नाही आलं. आज मात्र एका मुलीची आई होऊन मी तुझ्याबरोबर तेच बंध परत जोडण्याचा प्रयत्न करत आहे. तू तुझ्या व्यापातून माझ्याकडे नक्की येशील ना? मी तुझी वाट बघतीये. तुझीच नंदिता.